अळू ही रानभाजी आणि ती श्रावणात ना 4-5 वेळा तरी खावची। आज मी केलं आहे अळू, एकदम भारी लागतं। असं करून बघा। ह्या काळा अळू आणलं आहे, सोललं आहे, त्याचे बारीक बारीक तुकडे केलं आहे, त्याची पानं पण व्यवस्थित फाटून घेतली आणि मग मस्त बारीक चिरायचं। असा करून घेतलास की चिरूक बरं पडतं। जेवढा बारीक चिरशात तेवढा अळू भारी लागतं। आणि ह्या काळा अळू आणि ही जा पांढरा असता त्याका तेरा म्हणतात। नंतर स्वच्छ धुतलं, एका कुकरात घातलं अळू, सोललेल्यो घोटियो म्हणजे आटल्यो फणसाच्यो, थोडे घातले पावटे भिजवलेले, बारीक चिरून एक कांदो उभी चिरून 4 मिरच्यो, हळद, थोडा पाणी घातलं, चवीपुरता मीठ आणि 3-4 कोकमं आणि 3 शिट्यो काढून घेतले। तोपर्यंत ओला खोबरानं मिक्सराक लावून भरभरावून घेतलं। एक कढई घेतलं, त्याच्यात घातलं तेल, फोडणीक मोहरी आणि लसूण आणि अळवाक ठसठशीत फोडणी दिली। असा अळू करून बघा, अप्रतिम चव येता। किंचितसो गूळ घातलं, उकळी इल्यावर वाटलेला खोबरा घातलं, एकदम भारी लागतं। भातावर तर एकदम मस्त। जरा मीठ कमी वाटला म्हणून मीठ घातलं। असा करा, खावा, आवडताला आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब